तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. चित्रा अय्यर ह्या स्वतः एक स्पेशल नीड्स पालक आहेत आणि त्यांचा मुलगा श्रवण ह्याला एपिलेप्सी, सेरेब्रल पॉल्सी आणि ऑटिझम आहे. चित्रा अय्यर ह्या MFA कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO आणि FFA फोरम फॉर ऑटिझम नावाच्या पेरेंट सपोर्ट ग्रुपच्या ट्रस्टीसुद्धा आहेत. 2005 पासून MFA या संस्थेने विशेष गरजा असलेल्या कुटुंबांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत केली आहे. Hi everyone. Hi Maitreya. Hi Asha. Hi. A big warm welcome to both of you on this expert series of my podcast for special needs children. Thank you so much for your time and agreeing to do this interview with me, both of you. Thank you for inviting us. Thank you, dear Maitreya. So, to all our listeners, just sharing a bit about you. Though I know you since way long because I know your mom from the days that I used to reach out to her from Forum for Autism to help us with a lot of stuff towards, autism awareness. But yeah, Asha feels lovely doing this with you now for Maitreya. So, to all the listeners, Maitreya Matale हा 22 वर्षांचा गायक आणि संगीतकार आहे. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने तो 9 वर्षांच्या असल्यापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकत आहे. He was diagnosed with autism at a very young age of 1 year 8 months. He received speech and occupational therapy for about 6 to 7 years each and special education support throughout his schooling. 12वी पर्यंत मेनस्ट्रीम अकॅडमिक्सचा कसा तरी सामना केल्यानंतर अखेर त्याला संगीताचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. ही ट्राईड पर्स्यूड डिग्री इन म्युझिक प्रोडक्शन, पण त्याला वेस्टर्न म्युझिकची काहीही संबंध नसल्यामुळे आणि ही वॉज ऑल्सो बिगिनर ॲट पियानो प्लेइंग अँड इट टर्न्ड आउट टू बी व्हेरी चॅलेंजिंग. सो ही क्विट दॅट कोर्स आणि सध्या भारतीय संगीतात BA डिग्रीचे शिक्षण घेत आहे. हिंदुस्थानी क्लासिकलच्या ट्रेनिंग सोबत तो पियानो आणि वेस्टर्न व्होकल्सची सुद्धा ट्रेनिंग घेत आहे. He has been a member of the Six Pack Band 2.0, a band of special needs children launched by YRF in 2018. KBC आणि इतर इव्हेंट्स आणि शोज मध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. He is on Instagram and YouTube as Musical Maitreya. He also loves playing lawn tennis. So, shall I start with the question straight away, Maitreya? Yes. So how has your journey been this far is what I would like to ask your mom first, Maitreya. Asha, what has been your journey this far since the time Maitreya was diagnosed with autism, Asha? Yeah, he was diagnosed when he was 1 year 8 months. बहुतेकांच्या बाबतीत असं होतं की घरातले म्हणतात, मोठी माणसं आजी वगैरे म्हणते की काही नाहीये, तू पण असाच होतास वगैरे वगैरे. पण आमच्या बाबतीत थोडं उलटं घडलं. माझ्या सासूबाई दिवसभर त्याच्यासोबत असायच्या, मी ऑफिसमध्ये असायचे. तर सासूबाईंनी हे नोटीस करायला सुरुवात केली जास्त प्रमाणात की ह्याचं काहीतरी वेगळं आहे. आणि प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी होती की भूक लागलीये, पाणी हवंय, यातलं काहीच इंडिकेट करत नाही, मागत नाही. कारण लहान मुलं असलं तरी ते रडतं, हात धरून दाखवतं, काहीतरी ताता पापा म्हणतं आणि मागतं. तसं काहीच करत नाहीये. त्यामुळे सासूबाई माझ्या मागे लागल्या, डॉक्टरांना विचार की हा अजून बोलत का नाही, काहीच मागत का नाही. आणि मग तिथून सुरू झालं. आणि वी वर लकी, आम्ही फार पटापट, म्हणजे आमच्या डॉक्टरांनी आम्हाला लगेच थेट विभा कृष्णमूर्तींकडे पाठवणं, हे सुद्धा त्या काळात म्हणजे 2004 साली मला इतर जे पालक भेटले त्यांचा इतका मला वेळ वाया गेलेला तेव्हा ऐकायला मिळाला होता, कोणी कुठे गेलं आणि मग उम्मीदला आलं होतं. तसं आमच्या बाबतीत घडलं नाही. आम्ही लगेचच उम्मीदला गेलो, त्याचं डायग्नोसिस झालं. एका डॉक्टरांनी केल्यावर थोडंसं मी हट्टाग्रहीपणाने वागले की नाही, मला डॉक्टर विभा कृष्णमूर्तींकडूनच हवं डायग्नोसिस. म्हणून त्यांनी पुन्हा पाहिलं, त्यांनी रिकन्फर्म केलं डायग्नोसिस. सुरुवातीला जसं सगळ्यांना होतं तसंच थोडा शॉक जास्त होता, डिस्टर्ब झाले होते मी खूप. पण लगेचच, म्हणजे मला आठवतंय 2रा किंवा 3राच दिवस असेल, मी कुलाब्याला FFAच्या लायब्ररीमध्ये गेले होते
आणि तिथे मला कॅरल सुब्रमणी भेटली, पुन्हा पुन्हा भेटत राहिली, कारण मी खूप फ्रिक्वेंटली गेले तिकडे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि कॅरलने मला खूप छान समजावलं होतं. मी खूप तेव्हा निराश होते, तर त्या काळामध्ये ती खूप कमी बोलणारी होती, पण ती शांतपणे, संयतपणे, मोजकच बोलून इतकं छान समजवायची की मी पटकन सावरले. मी कधीही वाय मी या प्रश्नात अडकले नाही. मी आता याला सपोर्ट कसं करायचं याच्या मागे अतिशय जोमाने लागले. आणि FFA ची इतकी मदत झाली आहे की मी सांगू शकत नाही की शब्दातीत आहे. म्हणजे FFA जर नसतं तर काहीच शक्य झालं नसतं असं आता वाटतं. कारण पुस्तकं होती, मी रोज रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून ती पुस्तकं वाचत होते. मी तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये नोकरीला होते, त्यामुळे इतरांना नसेल कदाचित, पण मला इंटरनेटचा ऍक्सेस होता. तर मी खूप वेबसाईट्सवरती FAQs सलगपणे बसून वाचून काढायचे, संपूर्ण सगळं, की इतके प्रश्न असायचे त्याच्यात आणि उत्तर असायची. तर खूप जाणून घेतलं पहिल्या 7-8 महिन्यांमध्ये, ऑटिझम समजून घेतला. आणि खूप सेमिनार्स नंतरच्या काळात अटेंड केले, FFA ने आयोजित केलेले वर्कशॉप्स अटेंड केले. एकीकडे लगेचच स्पीच थेरपी सुरू झाली शुभांगी अवलकांकडे. डॉक्टर विभा कृष्णमूर्तींनी सांगितलं म्हणून डील स्पेशल स्कूल होतं दीपा भटनायरचं, ते जॉईन केलं. आणि ऑक्युपेशनल थेरपी सुरू झाली KEM मध्ये. तर सुरुवातीचा काळ जो होता तो खूप धावपळीचा होता. या 2-3 गोष्टी सायमल्टेनियसली सुरू होत्या, 3 टोकांना होत्या, जे मला आत्ताच्या पालकांचं जाणवतं की त्यांना सगळं खूप जवळ अवेलेबल असतं. त्या काळात 2004 साली आम्हाला खूप ट्रॅव्हल करायला लागायचं. पण खूप आता मागे वळून बघताना असं वाटतं की आपण खूप लकी होतो, आपला गोंधळ नाही उडाला. याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ, मोजकेच प्रोफेशनल्स होते आणि ते खूप छान होते. त्यामुळे सुरुवात अशी चांगली झाली. चेंजेस हळूहळू दिसायला लागले. मी खूप सिस्टमॅटिकली केल्या गोष्टी, सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली. म्हणजे याच्या सुरुवातीच्या अनेक शब्दांची सुद्धा मी प्रत्येक नोंद ठेवली. रोजची डायरी लिहायचे, काय झालं काय नाही. जे जे काही प्रोफेशनल्स कडनं ऐकलं होतं ते सगळं मी खूप रिलिजियसली फॉलो केलं. आणि पुन्हा कॅरल विषयी सांगायचं तर ती जे जे काही तिच्या मुलाच्या बाबतीत करत होती, तो थोडासा मोठा होता, तर मग GFCF कर, होमिओपॅथी कर, हे सुद्धा सगळं केलं. आणि हळूहळू हळूहळू बदल दिसायला लागले. मग शाळा हा मुख्य अडथळा होता, ऍडमिशन हा अडथळा होता. ते हळूहळू प्री स्कूलमध्ये कंडिशनल मिळालेलं ऍडमिशन, की बघा इतर मुलांना त्रास नाही झाला तर ठेवू, या सगळ्यातनं जात जात शाळा सुरू झाली, एकदाची पहिली दुसरी वगैरे. शाळा हे खूपच काय म्हणू, खूप स्ट्रगलचं प्रकरण होतं. अभ्यासाचा खूप व्हॉल्यूमचा खूप त्रास व्हायचा, कारण मैत्रीला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि खूप बोजा व्हायचा त्या सगळ्या गोष्टींचा. तर कसं बस करत 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 मग पुढे 8वी-9वीत आल्यानंतर तोपर्यंत कन्सेशन्स आले होते, त्याची मदत झाली. गणित विज्ञान सोडल्यानंतर एक दिलासा मिळाला थोडासा, नाहीतर काही शक्य नसतं झालं. जर कन्सेशन्स घडले नसते तर कदाचित 10वी पण शक्य नसतं झालं. तर ज्या ज्या सवलती, शैक्षणिक सवलती ऑटिझमला मिळालेल्या होत्या, ज्या पुन्हा म्हणजे फोरम फॉर ऑटिझमनेच त्या मिळवलेल्या होत्या, तर त्याचा फायदा झाला. 10वी झाली, 11वी, 12वी तर त्याचं कोविडच्या काळात झालं, त्यामुळे पार पडलं, कारण परीक्षा MCQ टाईप झाली. म्हणजे तिथेही पुन्हा आम्ही लकी ठरलो असंच वाटतं. आणि 11वी-12वी झाल्यानंतर मग म्युझिकल एज्युकेशन सुरू झालं, फॉर्मल. त्याच्या आधी त्याने घरी आम्ही त्याला 1-on-1 ट्युशन्स मधनं 9व्या वर्षापासूनच शिकवत होतो गाणं. ग्रुप क्लासेसमध्ये तेव्हा शिकणं शक्य नव्हतं, म्हणजे कारण शाळा हीच आम्ही कसं बसं त्याला त्या ग्रुप सेटिंगमध्ये पाठवत होतो. त्यामुळे गाणं मी हिंडून पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की नाही, हा शिकू नाही शकत, याला गाण्याच्या बाबतीत तरी किमान हा ताण द्यायचा नाही ग्रुप सोबत बसून शिकण्याचा. त्यामुळे सुरुवातीचा बराच काळ तो 1-on-1च शिकला गाणं, आणि त्यामुळे त्याचा पाया पक्का झाला. आणि नंतर मग हे एज्युकेशनल वाटचाल ही अशी झाली. सोबत त्याला खेळात इंटरेस्ट होता, त्यामुळे खेळ शिकवण्यावरही खूप प्रयत्न केले. याच्यामध्ये त्याची जी स्पेशल एज्युकेटर होती, घरी येऊन जी त्याला शिकवायची, रेश्मा गायकवाड नावाची स्पेशल एज्युकेटर, तिची खूप मदत झाली.
तिने त्याच्या प्रत्येक गोष्टीवर इतकी मेहनत घेतली आहे. त्याचं हँडरायटिंग असेल, त्याला फाईन मोटरचे इश्यूज होते, बोटं खूपच नाजूक होती. मग रांगोळ्या काढणं असेल, वेगवेगळे टेक्स्चर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे. आणि सतत एक तिच्याकडनं मी खूप शिकले की कधीही त्याच्यावर न चिडता न रागावता ती त्याच्यासोबत काम करायची, जे मला रोज बघायला मिळायचं. त्यामुळे तो माझ्यासाठी एक आदर्श होता की हे असं काम झालं पाहिजे. आपण त्रागा करता कामा नये, आपण चिडता कामा नये. तर तिच्याकडनं खूप शिकले. आणि असं सगळं करत वाटचाल ही सुरू राहिली. प्रश्नांचं स्वरूप या सगळ्या वाटचालीत मागे वळून बघताना असं वाटतं की सुरुवातीचा काळ खूप धक्काधक्कीचा होता. प्रश्नांचं स्वरूप हळूहळू बदलत जातं. प्रश्न राहतातच, काही ना काही स्वरूपामध्ये ते राहतातच. पण मागे वळून बघताना ही सगळी वाटचाल खूप एनरिचिंग वाटते. असं वाटतं की म्हणजे खंत वाटण्यापेक्षा असं वाटतं की आपलं जीवनाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे, आपला दृष्टिकोन जो आहे, तो अधिक चांगला झाला. योग्य गोष्टींवरती आयुष्यात आपण फोकस करायला शिकलो, योग्य गोष्टींना व्हॅल्यू करायला शिकलो या सगळ्यामुळे, असं वाटतं मागे वळून बघताना. चित्रा. बस यू टुक इट कम्प्लिटली डाऊन मेमरी लेन. आशा खूप सुंदर, खूपच सुंदरपणे या गेल्या 22 वर्षांचं जर्नी फुल शेअर केलंय तू. हाऊ यू एज्युकेटेड युअर सेल्फ, हाऊ एव्हरीथिंग हेल्प यू आउट, all of that are sharing amongst parents, especially with Carol. That was lovely. And how we got concessions in place for the 10th. And I'm Yes. so glad that it helped him. I Yeah. mean, his interest in music, how it is built up over the years is really fabulous. And I want to come straight to Maitreya now. Maitreya, what makes you happy? तुला कशात आनंद वाटतो? मला हिंडण्यात आनंद वाटतो, मला म्युझिक मध्ये आनंद वाटतो, आणि मला टेनिस खेळण्यात आनंद वाटतो. बेसिकली असं म्हणजे टाइम स्पेंड करणं फ्रेंड्स बरोबर, असं मजा वाटते. आणि म्युझिक मध्ये Lovely. परफॉर्मन्स पण करायला आवडतो. तुला काय परफॉर्मन्स बद्दल काय जास्त आवडतं? लोक टाळ्या वाजवतात ते, की तू स्वतः नाही, गाणी तिथं म्हणतो आणि इतकी खुशी खुशीने? म्हणजे तिकडे परफॉर्मन्स देर इज अ डिफरंट काइंड ऑफ लर्निंग. म्हणजे खूप म्हणजे खूप अननोन फेसेस असतात. आणि इट्स लाईक पीपल हू नो यू ऑलवेज प्रेज यू, बट पीपल हू डोंट नो यू, इफ दे प्रेज यू, इट मीन्स अ लॉट. तर तसं. Very well said. I have seen you perform and you are just fabulous. And when it comes You, from an unknown person, it is something different. yeah. In fact, looking at you perform is very inspiring, Maitreya, because you are so immersed in your music and it is very visible that you love to sing. So Yes. I'm so happy that you took this up, in such a very nice way. I'd like to ask Asha, Yes. what is this extension of happiness for you? Where are you finding the happiness? कुठल्या गोष्टीचा फारच आनंद होतोय आता? त्याला हॅपी बघितलं की हॅपी वाटतं. तो एक वेगळाच आनंद असतो. आणि बऱ्याचदा म्हणजे ते खूप फ्रिक्वेंटली नाही दिसत. तो त्याचे स्ट्रगल सुरू असतात ऑन डेली बेसिस. ही इज स्टॉपिंग मी फ्रॉम इलॅबोरेटिंग. पण कळतं, म्हणजे रोज घरी आला की चेहरा बघून मला कळतं की आजचा दिवस कसा गेलाय. तर ज्या दिवशी तो हॅपी असतो तेव्हा मला हॅपी वाटतं. हे एक आहे. त्याच्यापेक्षा मोठा आनंद असतो तो म्हणजे जेव्हा तो स्वतःहून एखादी गोष्ट करतो. की रोज प्रत्येक गोष्टीसाठी इतकी वर्ष सतत आठवण करणं, पुश करणं, हे न करता जेव्हा तो करतो तो आनंद अवर्णनीय असतो. म्हणजे की परीक्षा जवळ आली आहे आणि मैत्रिणीने येऊन मला सांगायचं की आता माझी रिव्हिजन घे, हा माझी परीक्षा आहे. किंवा जर मी त्याला बंद दाराआड ऐकलं की हा प्रॅक्टिस करतोय स्वतःहून, तर तो जो काही आनंद असतो तो खूपच म्हणजे ग्रेट असतो. तो की होप्स वाटतात की नाही हा स्वतःहून करतोय. तर आणि आणखीन एका गोष्टीचा खूप आनंद असतो जेव्हा हा कुठलाही नवा पदार्थ खातो. तो एक आगळा आनंद असतो, कारण त्याचे इतके कमी आहेत पदार्थ की हळूहळू एखाद काहीतरी नवीन खाल्लं की मला जो काही आनंद होतो तो बहुतेक दुसरी अशी एखादी आई आहे जिचं मूल असं असेल तीच समजू शकेल की अरे एवढीशी गोष्ट केली तर एवढा काय आनंद. कारण
इतके कमी पदार्थ खात होते, सतत ना ना ना, आणि आम्ही त्याच्या समोर बसून खायचं आणि तो काहीच खात नाही. तर काहीतरी नवीन त्याने ट्राय केलं की खूप आनंद होतो. ब्युटिफुल. व्हेरी नाईस टू हिअर दॅट. मैत्र्या, तुझ्या तुझ्या हा संगीताचा जो प्रवास आहे ना, तर त्याच्यात तुला काय वाटतं, आई बाबा तुला किती मदत करतात? आणि तसं तुमचा हे हा सांगायचं झालं तर द जर्नी इज स्टील गोइंग ऑन. म्हणजे इट हॅजंट एंडेड येट. इट इज स्टील ऑन द वे टू, as in it is on the way to शुअर, like it's not ended, it's just going on. इट्स जस्ट या इट्स बिगन Yeah. अँड युअर ऑन इट. सो Uh, तू जर मी हे विचारलं. बाबांचा सपोर्ट मी तसं म्हटलं तर म्हणजे बेसिकली ऑफकोर्स when I just started learning I didn't know about any of these classes. हम्म, As in I didn't know about Achivasan. I didn't know there's some academy known as SMA, Shankar Mahadevan Academy, or for example Rahman sir's classes, KM Music Conservatory. I didn't know anything about this. So doing all that research and finding इट्स अ व्हेरी बिग टास्क, नो? finding out these classes, because if you start your learning at the right place, then only you can develop. Yeah, you need very good teachers, right? Yeah. So today, if I were to ask you, Maitreya, तुला चॅलेंजेस म्हणून तू काय सांगणार? तुझ्या समोर काय आहे? असे कोणते चॅलेंजेस आहेत ज्यांना तू फुल फुल ऑन तू फेस करतोय आणि मात देऊन काय ते कसं Challenges तरी ओव्हरकम करायचं, त्याचं काय सांगणार तू? challenges म्हणजे खूप काही असतात. इट्स लाईक इव्हन डीलिंग विथ पीपल, आणि ते सगळं कॅन बी अ चॅलेंज. म्हणजे एकदम लाईक टू टॉक टू समवन कॅन बी अ चॅलेंज, और बेसिकली टू टू इंटरॅक्ट. आणि कारण लाईक म्युझिक फील्डमध्ये इंटरॅक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरॅक्टिंग विथ युअर क्लासमेट्स, कोलॅबोरेटिंग वगैरे ते थोडं डिफिकल्ट जातं. Okay, got it. Asha, you want to add something here? Yeah, you wanted to talk about theory part. Do you want to? Theory also gets difficult. Like, sir, I can explain it practically, but I can't try explain it in theoretical language. That Correct. is a difficulty. But त्याचा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. like for practical, I sometimes don't need help even like for exam. पण theory साठी मला help लागते. पण जेव्हा तू एक ऑडियन्स समोर उभा आहेस ना, म्हणजे तुला माहिती आहे आता की उद्या तुला कुठेतरी परफॉर्म करायचं. ऑडियन्स समोर मी जेव्हा उभा असतो तेव्हा आय नो दॅट द ऑडियन्स वोंट आस्क मी थिअरी. करेक्ट. दे वुड ऑलवेज वॉन्ट टू सी, म्हणजे दे विल नॉट आस्क मी व्हॉट इज सिंगिंग, दे वुड लाईक टू हिअर मी सिंग. जस्ट हिअर यू सिंग. करेक्ट. पण त्याच्यासाठी तुला काय काय प्रिप्रेप करावं लागतं? म्हणजे तुला माहितीये की एक नवीन जागाला जायचंय, तिकडे नवीन लोक असतील, तिकडे कसले बँड असेल, काय काय माहित नाही आपल्याला, लाइटिंग कसं असेल. सो डज ऑल ऑफ दॅट अफेक्ट यू? सुरुवातीला त्रास होता, बट हळूहळू इट डेव्हलप. लाईक आता मला म्हणजे माय कॉन्फिडन्स लेवल बिकॉज ऑफ द बँड थिंग ऑल्सो हॅज इन्क्रीज अ लॉट. तर मला असं नर्वसनेस नाही होत. व्हेरी नाईस, लवली, सुपर. आईला जरा बोलू देऊया चॅलेंजेस बद्दल. तिला काय वाटतंय अजून काय काय आहेत म्हणून? याच्यामध्ये सिंगर म्हणून जर बघितलं ना, तर जवळून बघताना जाणवतं की इतर सिंगर्स आणि याच्यामध्ये किती फरक, प्रचंड फरक असतो. बाकीची मुलं असतात एकतर त्यांना या सगळ्याच्या सोबत इन्फॉर्मेशन पण आवश्यक आहे याची पूर्ण त्यांनी एक्सेप्ट केलेलं असतं. वेअरएज इथे आनंदासाठी गाणं याच्यावरच पूर्ण फोकस असतो. आणि मग देन ही क्वेश्चन्स की हे सगळं कशासाठी. थिअरीचा पार्ट जो आहे तो सुरुवातीचा काळ तर तो क्वेश्चनच करत होता की हे सगळं का आलं पाहिजे. किंवा आतापर्यंत मैत्री यूज टू क्वेश्चन की मी नुसता शिकत राहू शकत नाही का, परीक्षा कशाला द्यायला हव्या. ही यूज टू ऑलवेज आय कॅन आय नॉट जस्ट गो ऑन लर्निंग
वाय डू आय नीड टू गिव्ह एक्झाम? किंवा बऱ्याचदा रिटर्न एक्झामला जाताना ही इज कम्प्लिटली सो डिस्टर्ब, फुल ऑफ एन्झायटी, की मला काहीच येत नाहीये, मी नाही देत परीक्षा वगैरे, हे सगळं असतं. आणि प्रॅक्टिकलच्या वेळेला पण थोडीशी खूप असं भीती असते त्याला, की कोण असतील टीचर्स, कसं विचारतील. परीक्षेच्या वेळेचा मैत्रेय आणि परफॉर्मन्सच्या वेळेचा मैत्रेय याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स आलाय, कारण त्याला चांगल्या ग्रेड्स मिळायला लागल्या, परफॉर्मन्सची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये, त्यामुळे तेवढ्या पार्टला तो आता तिथे तेवढा नाही नर्वस होत. पण अजून बाहेरची जर काही परीक्षा असेल, बाहेरही तो शिकत होता आजीवासनमध्ये वगैरे, तर तिकडे अजूनही तो, म्हणजे डिपेंड्स ऑन द ऍटमॉस्फिअर, की एखाद्या ठिकाणी फार अथॉरिटेरियन वातावरण जर असेल, जिथे अजिबातच दखल घेतली जात नसेल, सगळ्या मुलांना एकाच याच्यामध्ये ट्रीट केलं जातं, काही लक्षात ठेवलं जात नाही की याला काही बुवा, आणि ही डझंट लुक एनी डिफरंट ना, तर मग ते थोडं त्याला डिफिकल्ट जातं. जिथे काळजी घेऊन थोडंसं सपोर्ट देऊन केलं जातं तिकडे मग तेवढी अडचण होत नाही. पण अगदी बेसिक गोष्टी असतात, की गेलात तुम्ही की वादकाला तुमची पट्टी सांगायची, तर एका स्ट्रेंजर बरोबर तेवढं पण कम्युनिकेट करणं इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर हिम. तर असं झालेलं आहे अनेकदा, की अगदी उठताना मी रिमाइंड केलेलं की आता सांग हा जाऊन त्याला, किंवा कागदावर लिहून दिलंय की ही तुझी स्केल आहे ती त्यांना दे. तर त्यांच्याकडे बघून असं म्हणायचं, तर हे पण न करता जाऊन धाडकन आपलं गाणं सुरू करणं, हे मैत्रिणीने इतक्या वेळा केलंय की तो आता इथे मला खाणाखुणा करतोय की हे सांगू नकोस म्हणून. नाही, पण हे तुझं लर्निंग आहे ना, तू कसं तू ओव्हरकम केलंय, ही खूप, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मैत्रिय फॉर एव्हरीवन टू हिअर इतर दॅट हाऊ यू हॅव गॉन. इतर मुलांचं Yes. कसं असतं ना, की ते कदाचित याच्या इतके 9व्या वर्षापासून शिकलेले नसतात. सम ऑफ देम हॅव नाव डिसाइडेड टू परस्यू अ करिअर इन म्युझिक. तर ते बिगिनर्स असतात, तरी पण ते एकमेकांसोबत गातात. दे विल मेक देअर सोशल मीडिया इज ऑल अबाउट डुईंग कोलॅबोरेशन्स अँड ऑल. तर ही डझंट गेट पार्टनर्स टू डू दॅट. एखाद कोणीतरी आता मिळायला लागले आता, कारण तो जरा एका वेगळ्या वातावरणात गेलाय, त्याचं स्वतःचं पण लेवल खूप वाढली आहे, खूप चांगली झाली आहे. त्यामुळे एखाद कोणीतरी कधीतरी अप्रोचही करतं. पण एक आतापर्यंत असा काळ होता की आमच्या बरोबर कोलॅबोरेशन्स करायला कुणीच नाही, किंवा ही इज नेव्हर अफेक्टेड बाय की किती लाईक्स आहेत. इनफॅक्ट कोणाला हे खरं नाही वाटणार की त्याच्या सोशल मीडियावर गाणी टाकणं आणि ते सगळं बघणं हा माझा खटाटोप असतो. ही इज लीस्ट बॉदर्ड, आणि त्याचा मला आनंद पण वाटतो. इनफॅक्ट देर आर मेनी थिंग्स आय फील की त्याचा जो इनोसेन्स आहे, किंवा त्याचं जे एक वेगळेपण आहे गाण्याकडे बघण्याचं, की इतकं प्युअर आहे ना ते, की हे त्याला सक्सेसफुल करण्यासाठी हे आपण किती डिस्टर्ब करावं याच्याबद्दल मी स्वतः अनेकदा साशंक असते, की नाही, हा त्याचा कोर जो आहे हा असाच राहिला पाहिजे. म्हणजे अमुक गाणी पॉप्युलर आहेत, ही लोकांना आवडतात म्हणून ही गा, हे मला त्याला सांगायला लागतं. त्याची स्वतःची टेस्ट खूप वेगळी आहे, त्याला ते गायचं असतं. मग जर मला असं लक्षात आलं की अरे आपण सांगितल्यामुळे या गाण्याला आता अपलॉज मिळतोय म्हणून हा हेच गाणं गातोय, तर मग मला ती माझी चूक वाटते की नाही, मला हे करायला नको होतं त्याच्यासाठी. इट्स आय लाईक हिज टेस्ट. त्याची टेस्ट खूप ग्रेट आहे. म्हणजे मी गेली अनेक वर्ष मी त्याच्याच टेस्टची गाणी ऐकते आणि मला असं वाटतं की इट इज सो मच बेटर. आणि मला मिठ्या मारल्या जात आहेत की बोलू नको. अदर दॅन म्युझिक, ओके, हे जर आपण साईडला ठेवलं तर दुसरे कोणते चॅलेंजेस आता तुम्हाला वाटतात की तो फेस म्हणजे करतोय? इंटरॅक्शनचाच आहे. लुक्स ऍब्सोल्युटली वन शुड नॉट बी युझिंग द वर्ड, बट ही लुक्स नॉर्मल as the world uses the word. Let us say he looks very handsome. Yeah, he is very confident that he looks very handsome. Yeah, I agree. So then is it difficult to make friends? What's the difficulty? Okay. तर त्याच्यामुळे काय होतं की बरंच असतं, रिजेक्शन असतं, लोनलीनेस असतो. तो ते कधी माझ्याशी शेअर करत नाही. मला शोधावं लागतं की काय चाललंय नेमकं. आणि ही इज डीलिंग विथ इट. सोशल मीडियावर टाकत असतो. इफ ही गेट्स टू नो की मम्मा बघते, तर मग त्यांनी ब्लॉक्स मी ऑल्सो. टेक्नॉलॉजीचा तेवढा भाग त्याला कळतो
ही कॅनॉट राईट एनिथिंग इन थिअरी अबाउट टेक्नॉलॉजी, पण वापरता सगळं येतं त्याला. ही इज व्हेरी स्मार्ट अँड ही अंडरस्टँड एक्झॅक्टली हाऊ टू या एंगेज दॅट वे. तर मग तो मला, आणि त्याला असं वाटतं की त्यांनी ती पण मला नंतर असं वाटलं की ही माझी चूक आहे. जर ह्याच्याशी कोणी वाईट वागलं तर मी जाऊन जर त्या मुलाला झापलं तर मग याला चालत नाही. त्याचं म्हणणं असतं की नाही. ही वॉन्ट्स टू इंडिपेंडेंटली हँडल इट. तर असं, त्यामुळे ही डझंट शेअर इट विथ मी. तर असं आहे. तर तो त्याचा तो डील करत असतो. आणि पण असं आशा अजून कोण आहे का, अजून कोण मैत्रीच्या लाईफ मध्ये कोण आहे ज्यांच्या बरोबर तो बोलून त्याला असं वाटतं की यांना मी काही सांगू शकतो, म्हणजे माझ्या मनात जे चालू आहे, अशी कोण लोक आहेत? आहेत म्हणजे इथे कॉम्प्लेक्समध्ये मी सुरुवातीला त्याचे फ्रेंड्स कल्टिवेट केले, खूप मेहनत घेतली त्यावर. त्या मुलांना एकत्र खेळवणं, सतत आमच्या घरी खेळू देणं, खाली त्यांना सांभाळणं, कधी कधी बाहेर घेऊन जाणं, असं केलं. तर ती सगळी त्याची खूप एक्सलंट सपोर्ट सिस्टम तयार झाली आहे. त्याचे चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत किंवा काही थोडेसे उशिरा झालेले फ्रेंड्स आहेत, काही मुली आहेत ज्या खूप त्याला छान सपोर्ट करतात. नंतरच्या काळात काही संस्थांमध्ये भेटलेले, म्हणजे देर वॉज वन काउन्सिलर इन हिज प्रिव्हियस कॉलेज, किंवा आता KM मध्ये देर इज अ पर्सन, अ गर्ल नेम्ड वरिषा. ती खूप सपोर्ट करते, खूपच सपोर्ट करते. म्हणजे मला आता तो मला नाही सांगत गोष्टी, पण तो तिला जाऊन सांगू शकतो. तर व्हेरी नाईस, एक्सलंट. अशीच फॅमिली अँड all the people while growing up, that's the kind of support that really works, right? म्हणजे मी त्याला काउन्सिलरकडे घेऊन गेले तर त्याला सपोर्ट वाटला, त्यामुळे कॉलेजच्या काउन्सिलरकडे तो स्वतःहून गेला. ही वॉज नॉट फॉलोइंग द सिस्टम, की त्यांच्याकडे सिस्टम होती की ईमेल पाठवायचं आणि अपॉइंटमेंट घ्यायची. ही वॉज नॉट युझिंग दॅट, ही वॉज नॉट अलाउइंग मी टू डू दॅट. पण तो तिकडे जाऊन रोज बसायचा की शी विल नोटीस मी अँड शी कॉल मी. मग कसं तरी एकदा आय थिंक तो ही गॉट द एंट्री, आणि मग तो इतका फ्रिक्वेंटली जायचा. अँड शी वॉज सो अकॉमोडेटिव्ह की तिला मेसेज करायचा की मी 5 मिनिटांसाठी आलो तरी मला बरं वाटतं. अँड शी अलाउ. तर ते खूप छान होतं. म्हणजे देर आर पीपल लाईक दिस. मी तेच म्हटलं की मागे वळून बघताना मला नेहमी असं वाटतं की मी प्रोफेशनल्सच्या बाबतीत आम्ही लकी राहिलो आहोत की आम्हाला चांगले प्रोफेशनल्स भेटले आहेत. द बेस्ट इन द वर्ल्ड हॅव बीन अवेलेबल हिअर अँड वी आर सो लकी दॅट वी गॉट देम ॲट ऑल द राईट टाइम. अँड इट इज सच अन एक्सटेंडेड फॅमिली. स्वतःच फॅमिली आहे ते लोक तर आहेच. म्हणजे रोज व्हिडिओ कॉल करणारे लोक आहेत की कसं आहे आणि व्हॉट इज हॅपनिंग. पण त्याच्याऐवजी जे आपलं फ्रेंड्सची सर्कल आहे, नेबरहुड आहे, हे सगळे ऑल ऑफ देम आर सो इम्पॉर्टंट, राईट? येस. मैत्री, आता तुला काय वाटतं, किती फ्रेंड्स आहेत तुझ्या लाईफ मध्ये? काउंट नाही केले कधी, पण आहेत. आता जर टॉप 5 फ्रेंड्सचे नाव सांगायला सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल का त्यांचं नाव नाही आलं तर? नावं नाही घेत मी मध्ये. He regards a lot of people as his friends. For his birthday, the invite goes to 25 people minimum. क्या बात है, ब्रिलियंट. तर आता मी ना, आय एम जस्ट चेंजिंग द होल डिरेक्शन ऑफ दिस, की दिस इज समथिंग विच इज अप माय रोड, स्ट्रीट म्हणून विचारते. तर तुम्हाला काय वाटतं अशा, की हाऊ इम्पॉर्टंट इज मनी? पैसे किती महत्वाचे आहेत आणि फॉर द फ्युचर, भविष्यासाठी तुम्ही कसं प्लॅनिंग केलं आहे? आणि तुम्हाला काय वाटतं की मैत्रीला किती समजतं पैशा बाबतीत, आणि तो कसं डिसिजन्स घेतो, आणि तुम्ही काय कसं शिकवतात? खरं पैसे या गोष्टीमध्ये त्याला आम्ही कोविडच्या आधी फारसं इन्व्हॉल्व्ह केलं नव्हतं. पण कोविडने माझं एकंदरच पर्स्पेक्टिव्ह खूप बदललं. आणि कोविडच्याही आधी एक छोटीशी गोष्ट घडली होती FFAच्या ग्रुपवर, की कुणातरी पेरेंटकडनं एकदा अशी क्वेरी आली होती की अचानक त्या मुलाची आई गेली आणि वडिलांना काहीच क्लू नव्हता. स्पेशल एज्युकेटर कुठे मिळेल अशी क्वेरी होती. म्हणजे त्यांच्या सिटीमध्ये स्पेशल एज्युकेटर कोण आहे हेही माहीत नव्हतं. तर तेव्हापासनं मी सगळं ना, एक फॅमिली, आणि व्हॉट्सअप पण आलेलं होतं त्या काळात, तर मग फॅमिली ग्रुप केला. प्रत्येक गोष्ट तिथे डिस्कस करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये तिघांनी पण इन्व्हॉल्व्ह असलं पाहिजे असं काम करण्याची पद्धत सुरू केली. त्याच्या आधीपर्यंत असं होतं की सगळं काही मी
एकटी मैत्रेवर फोकस, आणि बाबांचा सपोर्ट हा मेनली पैसे देणं हा होता. कारण मी नोकरी सोडली होती, मैत्रे पहिलीत गेला तेव्हा मी माझी नोकरी सोडली आणि मी घरून काम करणं सुरू केलं. त्याच्यानंतर मी मध्ये काही काळ केलं फायनान्शियल नीड्समुळे, त्यामुळे पैसे खूप इम्पॉर्टंट आहेत हे मी नक्कीच मान्य करते. आणि चांगल्या गोष्टी जर हव्या असतील, चांगलं एक्सपोजर आपल्या मुलाला द्यायचं असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात, हे अनुभवत आलेलो आहे. आणि त्या पैशाबरोबर तुम्हाला व्हॅल्यू पण मिळते चांगली मग तसे. तर पैसे महत्वाचे आहेतच. त्याला पैसे समजावणं हे 10वी नंतर सुरू झालं. 10वी पर्यंत त्याचं अंडरस्टँडिंग खूपच म्हणजे खूप लोअर लेवलचं होतं. कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स विषय आला, त्याच्यामुळे हळूहळू थोडंसं कदाचित कळायला लागलं असेल. आणि नंतर जीपे आल्यानंतर खूप फरक पडला. किंवा कोविड नंतर मी स्वतःच खूप कॉन्शियस झाले आणि आय स्टार्टेड मेंटेनिंग अ डायरी फॉर हिम, फॉर एव्हरीथिंग. म्हणजे तुझा करिअरचा प्लॅन काय, तुझा एज्युकेशनचा प्लॅन काय, फायनान्शियल, समजा का आम्हाला काही झालं तर हे मी अगदी ओपनली बोलायला त्याच्याशी सुरुवात केली कोविडमध्ये, की आम्हाला दोघांना झालं, ही LIC पॉलिसी म्हणजे काय हे समजावण्यापासनं सगळं केलं. एव्हरीथिंग वेंट इन टू दॅट डायरी, की सगळे डिटेल्स इकडे आहेत. तुला काही लागलं कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या अंकल आंटीला विचारायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये मी त्याला एक सगळं एक्सप्लेन करायला सुरुवात केली. त्यामुळे ग्रॅज्युअली त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते वाढत गेलं. आता काल जेव्हा हा इंटरव्ह्यूतला प्रश्न आला तेव्हा मी व्हर्च्युअली रिव्हिजन घेतल्यासारखं त्याला सगळं पुन्हा एकदा विचारून आय गेज्ड. अरे वा 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 वा. कळतंय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मधला फरक पासून सगळं मी काल रिवाइज केलं त्याचं वा. की Fabulous. I'm so happy. I'm so happy to hear this. खरंच आशा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पालकांनी नाही शिकवलं ना तर खूप त्रास होतो. आणि ज्यांना मैत्रीला कळतंय, दॅट इट सेल्फ इज सो बिग, इट्स सो ह्यूज. खूप खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाही कळत अजूनही, किंवा कधी कधी खूप वरवरचं असतं जे काही कळत असतं ते. पण बेसिक आता म्हणजे जीपेने पूर्वी व्यवहाराला खूपच तो घाबरायचा आणि ते पटकन गणित करता पण येत नाही. किती दिले, किती परत घ्यायचे, जे काही दिले ते घेऊन आलं. किंवा आपले पैसे मग बँकेत गेलेली नोट ती आपली नोटच परत दिली पाहिजे वगैरे, असं काहीतरी आयडियाज होत्या त्याच्या. त्या सगळ्यातनं आता तो बराच पुढे आलाय आणि जीपेवरती तो पे करू शकतो. एका वेळेला एक गोष्ट खरेदी करू शकतो. दो इट हॅज ऑलवेज बीन इनव्हेरिएबली बीन ओनली द इयरफोन्स. त्याखेरीज त्या पलीकडे जाऊन तो काही खरेदी करताना मला दिसलेला नाहीये. पण आणि आता तो कॉलेजला जायल्यानंतर अगदी रिसेंटली म्हणजे आमचा अलीकडचा जो ड्रायव्हर होता, ही वॉज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. तर तिथनं त्याचं ते थोडंसं आणखी बदललं, की जायचं हॉटेलमध्ये, ड्रायव्हरला सोबत घेऊन जायचं आणि खायचं. सो ही स्टार्टेड ऑर्डरिंग ड्रायव्हर सोबत असताना. नाही तर मी सोबत असताना काय मीच ते करायचं असं. एकटा जाऊन आता तो काही ठिकाणी, नॉट एव्हरीवेअर, पण तो करू शकतो. व्हेरी नाईस. या मैत्रिया, इथून फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुला? म्हणजे असं भविष्याबद्दल काय काय विचार केलाय? फर्स्ट म्युझिक बद्दल आणि नंतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. सिंगिंग मध्ये जायचंय, लाईक सिंगिंग मध्ये करिअर करायचंय. लाईक स्टार्टिंग विथ आय थिंक ऍड जिंगल्स गायला आवडेल मला, किंवा सिरियल्स असतात मराठी हिंदी, त्याचे टायटल सॉंग्स मध्ये गायला आवडेल मला. आणि लेटर ऑन मे बी मराठी मूवीज आणि हिंदी मूवीज. व्हेरी गुड, सुपर. आणि बँड मध्ये तर असणारच आहे ना, परफॉर्मन्सेस, लाईव्ह परफॉर्मन्सेस पण लाईव्ह परफॉर्मन्सेस करशील ना? लव्हली, व्हेरी नाईस. आशा, फ्युचर प्लॅन्स? येस, या बाबतीत पण मी कायम त्याला, स्पेशली कोविड पासून आय पुट इट ऑन पेपर. मी त्याला सांगितलं, ते त्याच्या माझ्यामधलं नेहमी असतं, त्याला वाटतं की मम्माला असं वाटतं की मी नाही होऊ शकत प्लेबॅक सिंगर. तो सांगतोही हे इंटरव्ह्यूज मध्ये की माय मम्मा फील्स आय कॅनॉट बिकम बिकॉज देर इज टू मच कॉम्पिटिशन. बट आय ट्राय टू मेक हिम अवेअर की ते किती भयानक स्पर्धा आहे तिथे.
आणि मग मी त्याला इतर ऑप्शन्सही ऑन पेपर लिहून ठेवलेले आहेत की बघ आपण हे वेगवेगळ्या टप्प्यावरचे प्लॅनिंग करू शकतो. बाकीच्या पण या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. यू कॅन गेट इन टू टीचिंग, यू कॅन टीच अदर स्पेशल नीड्स चिल्ड्रन. आणि असं सगळं त्याला मी समजावत असते. आम्ही मध्यंतरी ट्राय पण केलं होतं 1.5-2 वर्षापूर्वी ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या एका मुलाला गाणं शिकवण्याचं मैत्री, आणि मला खूप आवडलं होतं की त्याने स्वतः ज्या डिफिकल्टीज फेस केल्या आहेत ना त्याचा त्याच्यावर परिणाम आहे. त्यामुळे तो त्याच्या वहीमध्ये स्वतः लिहून द्यायचा. त्याचं त्याने मला कारणही सांगितलं की मम्मा जर मी त्याला लिहून नाही दिलं तर तो घरी जाऊन सांगणार नाही त्याच्या आईबाबांना, आणि मग त्याच्या आईबाबांना कसं कळेल की तो काय शिकतोय ते. सी व्हॉट ही हॅज फेस्ड. सो त्यामुळे तो ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे मी त्याला दाखवून दिलं की बघ तू किती यू आर बिंग केअरिंग, याची गरज आहे. तर यू कॅन टीच अदर चिल्ड्रन यु नो हू नीड अ केअरिंग टीचर. जे त्याच्या बाबतीत आम्हाला फरक जाणवायचा की देर हॅव बीन इन्स्टन्सेस वेअर टीचर्स हॅव जस्ट प्लेनली रिजेक्टेड हिम बिकॉज ही इज नॉट लाईक द स्टुडियस स्मार्ट हायली इंटेलिजंट सिंगर स्टुडंट. तर असं 1-2 वेळा झालेलं आहे. त्यामुळे मी त्याला म्हटलं की ही पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तुला प्लेबॅक सिंगिंग करायचे, वी विल वर्क टुवर्ड्स इट, विल ट्राय. पण नाही वर्कआउट झालं तर आपल्याला इतरही ऑप्शन्ससाठी काम केलं पाहिजे. तो कंपोजिंग पण खूप चांगलं करतो. पण त्याला स्वतःला असं जर कोणी विचारलं तर तो कधीही म्हणत नाही याचं की मला कंपोजर व्हायचंय, कारण दॅट इज नॉट समथिंग व्हेरी विजिबल ना. त्यामुळे तो ते म्हणत नाही, पण तो करतो. खूप छान चाली देतो गाण्यांना, स्वतःची गाणी पण करतो. तर ते पण तू टेक्निकल त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजेस, हे मी त्याच्या मागे लागले. त्याला स्वतःला थोडासा कंटाळा पण येतो त्याचा की हे पण शिकायचंय मला, तर सिंगर व्हायचंय. मी त्याला म्हटलं नाही ते पण शिकून ठेव. बाकीची मुलं पण त्यांना आवडत नसणाऱ्या अनेक गोष्टी शिकतात आणि मग आपल्याला जे आवडतंय ते करतात. त्यामुळे थोडं शिकूनही ठेवायचं, हे त्याला समजावणं सतत सुरू असतं. मैत्र्या, खूप लोक तुला म्हणजे या पॉडकास्ट मधून दे आर ऑल गोइंग टू लिसन टू यू. अँड खरंच तुझं स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. पण तू या सगळ्या लोकांना तुला काय सांगायचंय का? इज देअर एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर? व्हॉट वुड यू लाईक टू टेल देम? हाऊ यू हॅव फेस्ड लाईफ अँड व्हॉट दे शुड डू? एनी थॉट? म्हणजे डिफिकल्टीज तर सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात वेगळ्या वेगळ्या. बट व्हॉट आय फील इज कधी कधी असं होतं ना की यू थिंक की व्हॉट यू आर डुईंग इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग, आणि बाकी म्हणजे बाकी सगळं खूप इझी आहे असं खूप लोकांना वाटतं. वेन यू yourself know की इफ यू चेंज युअर फील्ड मे बी यू वोंट बी एबल टू डू समथिंग एल्स विथ दॅट एफिशियन्सी. करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट. हा, कारण कधी कधी काय होतं की खूप असं पीपल थिंक की म्युझिक मध्ये करणं करिअर खूप इझी आहे. बट वेन इफ दे ऍक्च्युअली ट्राय टू गेट इन टू इट, नॉट एव्हरीबडी कॅन मेक इट. ओनली देन दे विल नो या हाऊ डिफिकल्ट इट इज, राईट? ओके, थँक्यू. मी आता आईला विचारते. आशा, जे पॉडकास्ट ऐकत असतील ना त्याच्यात खूपसे पालक असतील, शिक्षक आहेत, थेरपिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, अँड संपूर्ण समाज सुद्धा आहे. ओके, कम्प्लीट द होल सोसायटी एट लार्ज इज लिसनिंग टू यू, whether they are parents of children with special needs or not, right? So I have always admired your thought process, even when you were writing for Muta and otherwise. Can you please share what you want to say to all of these listeners, as well as whatever is your ask for a child like Maitreya? I will tell all of them की पहिली गोष्ट म्हणजे रिजेक्ट करू नका कुठल्याही मुलाला. त्याला वेळ द्या, तो त्याच्या पद्धतीने शिकेल. त्याला थोडं सपोर्ट करा, थोडं प्रेम द्या. आम्ही 6 पॅक बँड 2.0 मध्ये आम्ही पाहिलं इतक्या सुंदर पद्धतीने मुलांना हाताळून त्यांच्यामधनं बेस्ट काढून घ्यायचं. हे आमची टॅलेंटची जी टीम होती YRF ची किंवा शमीर टंडन सरांच्या ऑफिसमधली आमची जी टीम होती, इतकं छान और बेटर करते हैं और बेटर करते हैं हेच हसून छान बोलून. तर त्या पद्धतीने या मुलांकडनं त्रागा न करता, किंवा लगेच रिजेक्ट फार केलं जातं आपल्याकडे की अक्षर चांगलं नाही, मग बोलतच नाही म्हणून नको शाळेत, तर हे सगळं करू नका.
एक्सेप्टन्स पाहिजे, इन्क्लुजन पाहिजे, जो तो आपापल्या गतीने शिकेल, वाढेल, हे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे आणि इन्क्लूड केलं पाहिजे. पेरेंट्स आहेतच, पेरेंट्स त्यांच्या पद्धतीने पूर्ण त्या मुलाला सपोर्ट करतील, मदत करतील. तुम्ही असं बऱ्याचदा गृहीत धरलं जातं की पालक काहीच करत नाहीयेत घरी, तर तसं नसतं. पालक खूप मेहनत घेत असतात. आपल्या मुलाने चांगलं करावं असं कुठल्या आई वडिलांना वाटणार नाही. पालक प्रचंड मेहनत घेत असतात. बऱ्याचदा पालकांना ऐकवलं जातं की हा घरी बहुतेक काहीच करत नाही का वगैरे, तर तसं नसतं. ते खूप करून घेत असतात. आपल्याकडे जे आहे ना, असं म्हटलं जे जातं की जो परफॉर्मन्स आहे तेवढाच फक्त जज केला जातो, त्याचा एफर्ट किती आहे त्याच्या मागचा तो नाही व्हॅल्यू केला जात. तर तो एफर्ट आपण व्हॅल्यू करायला शिकलं पाहिजे सिस्टीमने. आणि पेरेंट्सनी सुरुवातीची काही वर्ष तर जे म्हटलं जातं की 6व्या वयापर्यंत मुलांचा ब्रेन डेव्हलप होत असतो, तर तोपर्यंत तर पूर्ण 500% आपली सगळी टाइम, एनर्जी, मनी सगळा त्या मुलाच्या मागेच लावला पाहिजे. नंतरही थोडं जास्त सपोर्टची या मुलांना गरज लागते. ऑफकोर्स पालकांनी स्वतः पण आनंदी, हेल्दी राहण्याची खूप गरज आहे. तुम्ही स्वतः रिलॅक्स्ड असल्याखेरीज तुम्ही अशा मुलाला सपोर्ट करू शकत नाही. स्पेशली मुलाच्या आईसाठी मी सांगेन की संपूर्ण फॅमिलीने आईला सपोर्ट केलं पाहिजे. माझ्या सासूबाईंनी मला प्रचंड सपोर्ट केलं, म्हणूनच मी मैत्रेसोबत उत्तम काम करू शकले, असं मी नेहमी सांगते. आणि म्हणजे तशा प्रकारच्या सपोर्टची प्रचंड गरज असतेच. व्हेरी व्हेरी नाईस, रिअली आय लव्ह व्हॉट यू सेड. मेन अगोदर नाकार न करणे, करेक्ट, येस, अँड फुल्ली इन्क्लूड करणे, म्हणजे गिव्हिंग अ फुल चान्स. आणि व्हॉट आय लव्ह दिस, जी सपोर्ट मिळतोय आपल्याला स्वतःच्या फॅमिली कडून आणि जी एक्सटेंडेड फॅमिली सपोर्ट आपल्याला मिळतं, त्याच्यासाठी आपल्याला जे करावं लागतं. म्हणजे एक आहे की सम पीपल आर व्हेरी लकी, they get such beautiful people who understand and accept. Yeah. And then there are people who are not willing to accept, and they feel that this is not what I want something better always, and I'm not willing to adjust. I think ते जे तू म्हणाली Asha was really really lovely, that everybody deserves a chance and everybody should be given. We have to keep putting in the efforts. 2 वर्षाच्या मुलाला जेव्हा शाळा असं सांगते आईला की तो बोलायला लागला की मग घेऊन या, हे किती वाईट आहे असं वाटतं मला. की त्या आईला तुम्ही परत पाठवता का, तर ते मूल बोलत नाहीये, तर मूल तिथे राहील, त्याला तुम्ही थोडं सपोर्ट करा. मैत्रेच्या बाबतीत हे घडलेलं आहे. तो एक अवाक्षरही बोलत नसताना प्री स्कूलमध्ये जात होता. तो 2 वर्ष त्या शाळेमध्ये त्याने काहीही तो बोलला नव्हता, पण त्याच्या ज्या टीचर होत्या, मीना टीचर, त्यांनी त्याला सांभाळून घेतलं. ही वॉज जस्ट देअर, ही वॉज ऑब्झर्विंग, ही वॉज डुईंग विथ हँड्स ऑल द मॅचिंग, सॉर्टिंग वगैरे, पण ही वॉज नॉट अटरिंग अ सिंगल वर्ड. इट टुक हिम अ फ्यू मोर इयर्स बाहेरच्या जगामध्ये बोलण्यासाठी. त्याची लँग्वेज जेव्हा सुरुवातीला आली तेव्हाही ती फक्त घरात जवळच्या माणसांसोबतच रिस्ट्रिक्टेड होती. मेनस्ट्रीम शाळेमध्ये पण सुरुवातीची 1-2 वर्ष तो फक्त अकॅडमिक जे काही आहे तेवढंच बोलत होता. ते प्रोग्रेस कार्डमध्ये सगळं ऑब्झर्वेशन्स लिहिलेले पण असायचे की कॉन्सिक्वेन्सेस समजत नाहीत वगैरे, पण ही वॉज नॉट थ्रोन आउट ऑफ द सिस्टम, अँड दॅट इज वाय द जर्नी बिकेम पॉसिबल. वाईट अनुभव आले नाहीत असं नाही, पण पण देवर पीपल, देवर गुड पीपल ऑल्सो. Thanks for saying that, Asha. Thank you so much, Asha and Maitreya, तुमचा प्रवास शेअर केल्याबद्दल. आणि हा पॉडकास्ट ना खूप लोक अप्रिशिएट करणार आहेत. ऑल ऑफ द लिस्टनर्स आर गोइंग टू लव्ह इट. मोस्ट इम्पॉर्टंट, खूप प्रेरणा देणार आहे. गोइंग टू इन्स्पायर सो मेनी फॅमिलीज, अँड I huge thank you to both of you for saying it all out and sharing it so beautifully. Thanks a ton. Thank you so much. Thank you, Maitreya. Thank you for sharing your entire journey. It is very, very inspirational. Thanks a ton. Thank you. तुम्ही ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट चित्रा अय्यर सोबत. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला चित्रा अय्यर ह्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही त्यांना chitra.iyer@myfinat.com वर ईमेल करा किंवा 9833785892 वर कॉल करू शकता.